Hello students, we have studied about what is meant by ecosystem. Now we are going to learn about relationship between environment and ecosystem. First, we have introduced that is what is meant by environment. Environment is a broad concept. Physical, chemical and biological factors affecting the living organisms in any possible way is collectively called as environment. In short, environment is the condition in surroundings. It includes many biotic, abiotic, natural and artificial factors. म्हणजे पर्यावरण म्हणजे काय थोडक्यात की आपल्या सभोवतालचा परिसर आणि या परिसरामध्ये जैविक, अजैविक, नैसर्गिक आणि कृत्रिम घटक असतात हे लक्षात घ्या. Environment consists of many ecosystems. We have studied some ecosystem in earlier class. A small pond is an ecosystem, whereas the earth is largest ecosystem. In brief, biotic and abiotic factors occupying a definite geographical area and their interactions collectively constitute the ecosystem. That is, environment balance is maintained through continuous operation of various natural cycles like water cycle, carbon cycle, gaseous cycles like nitrogen cycle, oxygen cycle, etc. Environmental balance is also maintained due to various food chains of ecosystem. म्हणजे लक्षात घ्यायचं की या पर्यावरण परिसंस्थेमध्ये काय तर संबंध लक्षात घ्या. म्हणजे पर्यावरणामध्ये पृथ्वी एक मोठी परिसंस्था आहे आणि अशा अनेक छोट्या मोठ्या परिसंस्था तयार होत असतात आणि त्या परिसंस्थांमध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर एकमेकावर कसे असतात, दोज आर इंटरॅक्ट टू इच अदर. आणि अशा पद्धतीने लक्षात घ्या की या पर्यावरणामध्ये संतुलित राखण्यामध्ये सतत नैसर्गिक सायकल देखील त्याच्यामध्ये मदत करत असतात. वॉटर सायकल असेल, कार्बन सायकल असेल, गॅसेस सायकल असेल, हे देखील त्याचबरोबर फूड चेन अन्नसाखळी देखील इकोसिस्टीममध्ये अतिशय पर्यावरण संतुलन राखण्यामध्ये करत असे मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. अशा डिफरंट फूड चेन आपण बघितलेल्या आहेत. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरणाला कोणकोणते घटक परिणाम करत असतात. देर आर टू मेन फॅक्टर्स ऑफ अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, नॅचरल फॅक्टर्स अँड मॅनमेड फॅक्टर्स. द एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल फॅक्टर्स अर्थक्वेक आहे, सुनामी आहे, व्होल्कॅनो आहे, असे डिफरंट एक्झाम्पल आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर मॅनमेड फॅक्टर्समध्ये डिफॉरेस्टेशन आहे, बॉम्ब एक्सप्लोजन आहे, अर्बनायझेशन आहे, वॉर आहे, असं आपण मॅनमेड फॅक्टर्सचे आपण एक्झाम्पल सांगू शकतो. तर आपण हे जे नंतर पिक्चर याचे बघा तुम्ही नॅचरल फॅक्टर्सचे एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहे की कोणकोणते आहेत. तर अशा नॅचरल फॅक्टर्समुळे या पर्यावरणावर अतिशय घातक परिणाम होत असतो. एअर पोल्युशन होतं, वॉटर पोल्युशन होतं, सॉईल पोल्युशन होतं, असे डिफरंट या नॅचरल फॅक्टर्समुळे होऊ शकतात. तर तुम्हाला नेक्स्ट पिक्चर दिसत आहे ते कशाचं आहे तर मॅनमेड फॅक्टर्स म्हणजे मानवनिर्मित कृतीमुळे कोणकोणत्या घटना पर्यावरणावर परिणाम करत असतात. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं डिफॉरेस्टेशन असेल म्हणजे जंगलतोड झाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला माहिती आहे की बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर होत असतो. त्याचबरोबर आणखी सांगायचं असेल तर ॲक्सिडेंट असेल, त्याचबरोबर वॉर असेल, युद्धामुळे तर बरेचसे नुकसान होते, जीवितहानी होते, वित्तहानी होते, बॉम्ब एक्सप्लोजनमुळे देखील बरेचसे नुकसान होतं. तर आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट बघायचे ते म्हणजे पोल्युशन. व्हॉट इज मीन बाय पोल्युशन? अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंज in the surrounding environment due to natural events or human activities is called as environmental pollution. आणि या पोल्युशनमुळे लक्षात घ्या की हवेचं प्रदूषण होतं, पाण्याचं होतं, मातीचं प्रदूषण होतं. देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ पोल्युशन. एअर, वॉटर, साऊंड, सॉईल, थर्मल, लाईट पोल्युशन ऑकर अराउंड अस. अल्टिमेट ॲडवर्स इफेक्ट ऑफ ऑल दीज इज अँड on existence of all the living organisms, and out of this environmental conservation has become the need of hour. म्हणजे अशा पर्यावरण प्रदूषणामुळे काय होतं की आपल्या पूर्ण बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टरवर काय होत असतात, परिणाम होत असतात. आणि त्या पद्धतीने आपण जर आपलं संरक्षण करायचं असेल तर पर्यावरण आपलं संवर्धन करणं गरजेचं आहे. वी हॅव स्टडीड द एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड सॉईल पोल्युशन इन डिटेल इन अर्लियर क्लास. बेस्ड ऑन दॅट कंप्लीट दिस फॉलोइंग चार्ट. आपल्याला त्याच्यावर हा जो चार्ट आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. मग त्यासाठी हा चार्ट दाखवलेला आहे. बघा एअर पोल्युशनमुळेचे कॉम्पोनंट्स कोणकोणते असतात, वॉटर पोल्युशनचे कॉम्पोनंट्स कोणकोणते असतात, सॉईल पोल्युशनचे कॉम्पोनंट्स कोणकोणते असतात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नंतर आपले त्याचे सोर्स बघायचे. त्याच्यानंतर इफेक्ट आहेत, कंट्रोल मेजर कोणकोणते आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण बघूया
एअर पोल्युशनचे कॉम्पोनंट्स. गॅसेस कोणत्या असू शकतात? कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे डिफरंट गॅसेस सांगू शकतो आपण. त्याच्यानंतर सॉलिडमध्ये सांगू शकतो डस्ट आहे, ॲश आहे. गॅसेस जे आहेत आपल्याला माहिती आहे की व्हेकल्समुळे किंवा कारखान्याच्या धुरामुळे निघणारे जे पॉयझनस गॅस आहे त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. सॉलिड देखील आपण बघतो की कारखान्याच्या धुरामध्ये निघणारे जे डस्ट असतं, त्याचबरोबर ॲश असतं, त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. वॉटर पोल्युशनचे कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत? बायोटिक कॉम्पोनंट सांगायचं असेल तर अल्गी आहे, बॅक्टेरिया आहे. अबायोटिक आहे, लीड, मेटल्स असं सांगू शकतो. त्याच्यानंतर आपण बघायचं आहे सॉईल पोल्युशन. सॉईल पोल्युशनचे कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत? इन्सेक्टिसाइड्स आहेत, केमिकल फर्टिलायझर आहेत. म्हणजे अशा पद्धतीने कॉम्पोनंट्स असतात. त्याच्यानंतर सोर्स म्हणजे स्रोत कोणकोणते आहेत? म्हणजे एअर पोल्युशन कशामुळे होतं? पेपर इंडस्ट्रीज, कारखाने आपण वेगळ्या प्रकारचे निर्माण केलेले आहेत. स्वतःच्या आपल्या फायद्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्याचे निर्माण केलेले आहे. थर्मल पॉवर स्टेशन आहे. अशा विविध याच्यामुळे काय होतं? एअर पोल्युशन होतं. त्याचबरोबर वॉटर पोल्युशन देखील हेच कारणीभूत आहे. लक्षात घ्या, इंडस्ट्रियल वेस्ट आहे, डोमेस्टिक वेस्ट आहे. त्याच्यानंतर सॉईल पोल्युशनचे सोर्स पण तेच सांगू शकतो आपण. ई वेस्ट आहे, प्लास्टिक वेस्ट आहे. अशा मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याची निर्मिती होते आणि त्याच्यामुळे सॉईल पोल्युशन होतं. आता इफेक्ट, तर अशा एअर पोल्युशनमुळे काय काय होऊ शकतं? आपल्याला माहिती आहे की रेस्पिरेटरी डिसऑर्डर तयार होतात. त्याचबरोबर ॲनिमल्सवर पण त्याचा परिणाम होऊ शकतो. इम्पॅक्ट ऑन ह्युमन हेल्थ, मानवावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे डिसीजचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. वेगळ्या प्रकारचे डिसीज, कॅन्सरसारख्या भयानक रोगाला आपण सामोरे जावं लागत आहे. हे परिणाम होत आहे. त्याचबरोबर त्याचा परिणाम प्लांट्सवर पण होऊ शकतो, ॲनिमल्स पण होऊ शकतो. वॉटर पोल्युशन, वेगळ्या प्रकारची एपिडेमिक डिसीज निर्माण झालेले आहेत. मॉर्टॅलिटी ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहे. सॉईल पोल्युशनमुळं काय होतं? इफेक्ट्स कशामुळे? सॉईल पोल्युशनमुळे इफेक्ट्स काय काय होऊ शकतात? सॉईल इरोजन होऊ शकते, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मातीची धूप होऊ लागलेली आहे, पोषक तत्वांची कमतरता भासू लागलेली आहे. आता त्यासाठी आपण उपाययोजना काय करायला पाहिजे? एअर पोल्युशन किंवा वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी आपण उपाययोजना काय करायला पाहिजे? थोडक्यात काय, सगळेच हे नॅचरल फॅक्टर्स आणि मॅनमेड फॅक्टर्समुळे हे सगळे पोल्युशन होऊ लागले. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर आपण जे इंडस्ट्रियल असतात त्यासाठी टॉल चिमनीज, म्हणजे कारखान्याची दुराडी कशी पाहिजेत? उंच पाहिजेत. इक्विपमेंट टू कंट्रोल द पोल्युशन, जे असे कारखाने आहेत की जे जास्त प्रदूषण निर्माण करतात त्यासाठी आपण जे प्रदूषण करणार आहे त्यासाठी अशी साधनं बसवायला पाहिजेत की जेणेकरून जास्त प्रदूषण होणार नाही. वॉटर पोल्युशन जर कंट्रोल करायचं असेल तर मेजर टू कंट्रोल द रिलीज ऑफ इफ्लुएंट्स, त्यासाठी आपण जे प्रदूषण करणारे जे पदार्थ आहेत किंवा घातक आहेत त्यासाठी आपण त्यांना कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि जर सॉईल पोल्युशन आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर जो ई वेस्ट आहे किंवा प्लास्टिक वेस्ट आहे त्याच्यापासून आपण रिसायकल रियूज करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण पोल्युशन काय करू शकतो? कंट्रोल करू शकतो. नाऊ अ डे वी आर ऑब्झर्विंग द एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन एव्हरीवेअर. आपण बघत आहोत की पर्यावरण प्रदूषण दिवसेंदिवस कसं होत चाललेलं आहे? वाढत चाललेलं आहे. त्यासाठी आपण या एन्व्हायरमेंट पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आपण त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. तुम्हाला हा फ्लोचार्ट दिसत आहे की नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे उपाययोजना, हे लक्षात घ्या. टुडे all the developed, developing and underdeveloped countries have accepted the responsibility of environmental protection. Their efforts are in that direction. They have defined the future plans about environmental protection and have constituted the necessary laws. म्हणजे सध्या सगळे देश जे आहेत त्याच्यामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी सतत प्रत्येकजण याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यासाठी आपण देखील पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे. आपण जास्त पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आपण देखील वेगळ्या प्रकारचं नॉलेज मिळवणं गरजेचं आहे. त्यासाठी इथे तुम्हाला चार्ट दिसत आहे. काय काय करणं गरजेचं आहे? टू मेंटेन द क्लीन पोल्युशन फ्री एअर, वॉटर अँड लँड. आपण काय करायला पाहिजे? निदान आपला परिसर किंवा आपलं जे आपण एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, हे आपण काय करायला पाहिजे? ह्याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस, ही नैसर्गिक साधनसंपत्ती याचं काय करायला पाहिजे? संवर्धन करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल वॉटर असेल, सॉईल असेल, ॲनिमल असेल, प्लांट असेल, याची जास्तीत जास्त वाढ करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर,
पर्यावरणाचं संतुलन राखणं गरजेचं आहे. टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी, आपण या जैवविविधतेचं संरक्षण करणं, संवर्धन करणं गरजेचं आहे. टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर टू नेक्स्ट जनरेशन, आपण चांगल्या पद्धतीचं निदान भविष्य काळामध्ये आपल्याला जे साठा आहे, जे रिन्युएबल सोर्सेस आहेत, नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत, हे भविष्य काळामध्ये पुरतील या पद्धतीने आपण याचं काय करायला पाहिजे, आपण काटकसरीने वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स, हे लक्षात घ्यायचं आहे.